ओम नमः शिवाय. तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर. इथे आपण बनवतो सोप्या पद्धतीने घरगुती आणि चविष्ट रेसिपीज. आज आपण बनवणार आहोत आंबट तिखट मसालेदार आणि खूप चविष्ट चिंच भात, टॅमरन राईस. हा भात डब्यासाठी, प्रवासासाठी किंवा पटकन काहीतरी वेगळं खायचं असेल तर एकदम परफेक्ट रेसिपी आहे. चला तर सुरुवात करूया. सर्वात प्रथम लागणारे साहित्य आहे 2 वाट्या शिजलेला भात, 1 टेबलस्पून चणा डाळ, 1 टेबलस्पून उडीद डाळ, 1 टीस्पून धने, 1 टीस्पून पांढरे तीळ, 1 टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून काळी मिरी, 3 ते 4 सुकी लाल मिरची आणि मेथी दाणे, चिंचेचा कोळ, हळद, मीठ आणि तेल. सर्वात प्रथम आपण सुक्या लाल मिरच्या आपण अशा ड्राय रोस्ट करून घेऊया. आपण आता या रेसिपीचं मेन सिक्रेट मसाला बनवणार आहोत आणि हे सगळे मसाले बनवण्यासाठी जे लागणारे साहित्य मी कृतीमध्ये सांगितलं आहे ते साहित्य सगळे आपण छान असं मंद गॅसवरती सगळे छान असं भाजून घ्यायचं आहे. आणि सगळा मसाला थंड झाल्यावरती मिक्सरच्या जारमध्ये दरदरा मसाला तयार करून घ्यायचा आणि तो तुम्ही बनवून ठेवू शकतात. तो टिकतो भरपूर दिवस आणि तुम्ही जेव्हा कधी तुम्हाला इच्छा होईल भात खाण्याची तर टॅमरन मसाला बनवूनच ठेवून स्टोर करू शकतात तुम्ही. आणि पाहिजे तेव्हा तुम्ही थंड भात असल्यास तुम्ही टॅमरन राईस बनवून खाऊ शकता. नक्की ट्राय करा. छान असे गरम भाजून घ्यायचे. यामध्ये आपण टाकणार आहोत चणा डाळ. ती छान अशी मंद फ्लेमवरती, स्लो फ्लेमवरती आपण भाजून घेणार आहोत. छान सुगंध आला की गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण थंड व्हायला ठेवून द्यायचं. सगळे सामग्री एक एक करून सगळे असे ड्राय रोस्ट करून घ्यायचे. छान आपली चणा डाळी छान अशी गोल्डन अशी भाजून झाली आहे. त्यानंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत उडीद डाळ. ती छान आपण भाजून घेणार आहोत. उडीद डाळीचा एकच भाजल्यानंतर छान असा सुगंध सुटतो. ती छान भाजली. अगदी सोपी पद्धत आहे. नक्की तयार करून बघा. टॅमरन राईस खूप छान लागतो चवीला. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि मी नेहमी बोलते जेवण बनवणं ही एक पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी म्हणून तुमच्यासाठी मी घेऊन येते घरगुती सामग्रीमध्ये अगदी सोप्या पद्धतीत रेसिपी. छान आपली ही उडीद डाळ अशी भाजून झाली आहे. ती आपण बाजूला काढून घेऊया. त्याच्यामध्ये व्हाईट तिळही आपण छान अशी भाजून घेऊया. यामध्ये मी शेंगदाणे स्किप केले आहे आणि गूळही स्किप केला आहे, पण तुम्ही ते ॲड करू शकता. जर तुम्हाला जास्त आंबट नको असेल तर गूळ टाकून तुम्ही करू शकता, पण गूळ हा आपल्या पुढच्या स्टेपमध्ये लागणार आहे. आणि हो, हे साईड बाय साईड हे साहित्य करताना अगोदर चिंच आपली भिजून ठेवायची साईडला पाण्यात टाकून. छान असे ही व्हाईट तिळे आपले भाजून झाले आहे. हा मसाला आपला थंड व्हायला साईडला ठेवून द्यायचा. मेथी दाणे आहे तेही मी भाजून घेते छान असे. हे सगळं मिश्रण थंड होऊ द्यायचं. आता यामध्ये मी चिंच भिजत ठेवली होती. छान असं स्मॅश करून त्याचं पाणी काढून ते आपण जी कढई गरम आहे त्याच कढईमध्ये आपण चिंचेचा कोळ टाकणार आहोत. आणि यानंतर या चिंचेचे कोळमध्ये हळद मीठ घालून 2 मिनटं शिजवू देऊ. खूप सोपी पद्धत आहे. नक्की ट्राय करा. आणि हा चणा डाळ आणि उडीद डाळ ही सोनेरी रंग येईपर्यंत भाजायची. थोडंसं तेल ॲड करूया. त्यात आपण हा चिंचेचा कोळ टाकू. दोन ते 3 मिनटं छान असं शिजू द्यायचं. मिश्रण थोडं घट्ट झालं की त्यामध्ये तो आपण आपला भात आहे शिजलेला त्याच्यामध्ये टाकायचा. याच्यामध्ये तुम्ही गूळही टाकू शकता जर जास्त आंबटपणा नको असेल तर चवीला. आता त्याच्यात आपण मसाले ॲड करणार आहे. हळद, लाल तिखट, धना पावडर. छान असं शिजवू द्यायचं. मंद आचेवरच शिजू द्यायचं छान.
आणि आपला गरमागरम भात मी शिजवून ठेवलेला होता. शिजलेला चिंचेचा कोळ थोडासा घट्टसर झाला की ते भातामध्ये ॲड करायचा. थोडंसं मीठ टाकूया चवीप्रमाणे. छान असं शिजू देऊया. नक्की ट्राय करू बघा, वेगळी पद्धत आहे. आणि परफेक्ट चिंच भातासाठी मी काही टिप्स देते आहे. भात पूर्ण थंड असावा. गरम भात वापरला तर भात चिकट होतो. दाणे मोकळे असणे खूप महत्त्वाचे आहे. आणि आपण जी सामग्री आपण भाजून ठेवली ती थंड झाली, ती आपण मिक्सीमध्ये छान असे फाईन पावडर करून घेऊया. हे आपले चिंचेचा कोळ तयार झाला आहे. हा भात आपला थंड झालेला, त्याच्यावर आपण तडका देऊया. हिंग, जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याचा. त्यात आपण ही पावडर जी क्रश करून ठेवली, ती सगळे साहित्य भाजून ठेवलेली ती ॲड करूया छान अशी. आणि यामध्ये आपला चिंचेचा कोळ जो शिजवलेला होता तो थेट भातात घालूया. मेथीचे दाणे कमीच वापरायचे. तेल थोडं जास्त चालते. चिंच भात थोडा तेलकट असला तर चव छान येते, भात जास्त वेळ टिकतो. शेंगदाणे घातले तर चव वाढते. फोडणीत भाजलेले शेंगदाणे घातल्यास छान कुरकुरीत टेक्स्चर येतं. मी स्किप केलं आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. हा भात 10 ते 15 मिनटं झाकून ठेवा. तयार झालेल्या थोड्या वेळात मसाल्याची चव भातात मुरते आणि छान लागते. दुसऱ्या दिवशी अजूनही चविष्ट लागतो. हा भात डब्यासाठी, प्रवासासाठी एकदम परफेक्ट आहे. याप्रमाणे आपली ही रेसिपी तयार आहे. मेथीदाणे जास्त घालू नका, नाहीतर कडवट चव येईल. वाह, किती छान रंग आणि सुगंध आला आहे ना. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा कशी झाली ती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसोबत, नवीन चविष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत खुश राहा, स्वादिष्ट खा आणि आनंदात राहा.